जय सद्गुरू. नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत दोडके, गळके, सातपुते म्हणजे हे गार्ड टाईप व्हेजिटेबल असतात त्यांची भाजी. तर नेहमीप्रमाणे आपण भाज्या खाऊन कंटाळा येतो, काय बनवू. श्रावण मासात हे विचार पडतात, पण श्रावण मासात अशा सुंदर सुंदर भाज्याही मार्केटमध्ये येतात जे अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही बनवून त्याचा टेस्टचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. तर आज आपण आणलेले आहेत हे मी 1 kg 1 किलोग्रॅम गळके आणलेले होते, ते मी क्लीन केलेले आहेत. आणि हे 2 बटाटे, त्याचे साल मी मुद्दाम काढले नाही, कारण बोललं जातं की साल काढल्याने बटाटा बाधतो आणि साल ठेवल्याने बटाटा बाधत नाही. त्याचं सायंटिफिक रिझन हे आहे की त्याच्यामध्ये विथ कार्बोहायड्रेटसोबत त्याला फायबरही सोबत होतात, त्यामुळे ते बाधत नाही. त्यामुळे आम्ही काढत नाही आणि त्याची टेस्टही वेगळी लागते, जरा टेस्टी लागतो, त्यामुळे आम्ही बटाट्याचं साल कधी कधी काढत नाही. तर हे 1 किलो दोडके आणि 2 बटाटे घेतलेले. हे चवळीतले दाणे पण आहेत आणि 2-3 चवळीचे शेंगाही आहेत. ही कोथिंबीर आहे, हे आलं आहे, एक मोठा टोमॅटो मी घेतलेला होता. हा कांदा, 4 कांदे घेतलेले मी मीडियम आकाराचे, आणि या 4 लवंगी मिरची, आपल्या नेहमीप्रमाणे आगरी कोळी मसाला, मीठ आणि तेल. तर सर्वात प्रथम मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. 4 पळ्या टाकलेल्या आहेत आमच्या छोट्या. तर तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, कारण काहीकांना चमचमीत लागते तर काहीकांना एकदम हलका फुलका आहार लागतो. तर आम्हाला चमचमीत हवा आहे म्हणून आम्ही 4 पळ्या, आमच्या किटलीतल्या 4 पळ्या टाकलेल्या आहेत. तर सर्वात प्रथम तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची सोबत टाकणार आहे. हा कांदा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. हा कांदा जो आहे तो आपल्याला फास्ट गॅसवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. म्हणजे हा आपला कांदा फ्राय झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर इतका कांदा तुम्हाला फ्राय करायचा आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहेत आपली व्हेजिटेबल्स म्हणजे गळके. आणि ह्यामध्ये तुम्हाला आता ही चवळी ॲड करायची आहे. आता तुम्ही पाहू शकता मी चवळी त्यात ॲड केलेली आहे. आणि आपलं आलं ही मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आलं आणि टोमॅटो ही ॲड करणार आहे. म्हणजे कोथिंबीर सोडून मी सगळंच याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. असं सगळ्या व्हेजिटेबल्स ॲड केल्यानंतर, सगळ्या भाज्या ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि ही भाजी झाकण देऊन आपल्याला तशी शिजत ठेवायची आहे. भाजी फुल भरलेली असल्यामुळे मी या प्रकारे उलटं झाकण दिलेलं आहे, कारण ते गळके त्यामध्ये खूप पाणी असतं आणि त्यामुळे ते शिजल्यानंतर काय होतं, ते त्यातून पाणी सुटायला लागतं आणि त्यातून ते दबले जातात. तर थोडे वेळ तसं शिजू द्यायचं, 5 मिनटं. 5 मिनिटांनी आपल्याला झाकण काढून पाहायचं आहे. तुम्ही पाहता गच्च भरलेली होती, अजून पाणी सुटलेलं आहे भाजीला, म्हणजे भाजी लागणार वगैरे नाही आहे ती. तरी मी एकदा थोडीशी हलवून घेते भाजी, जेणेकरून हे सगळं मिक्स होईल मटेरियल. आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. ढवळल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण देऊन आपल्याला ही भाजी 5 ते 10 मिनटं शिजवायची आहे. गॅस फास्टच ठेवा, फक्त मध्ये मध्ये चेक करत जा की भाजी लागत तर नाही आहे, आणि अशी शिजू द्यायची आहे आपल्याला. साधारणतः 10 मिनिटांनी मी चेक केलं तर अजून याच्यामध्ये खूपच पाणी आहे. आता आपल्याला असं शिजू द्यायचं आहे. आणि बटाटा वगैरे शिजला आहे की नाही हे चेक करते मी. शिजत आलेला आहे. तर यामध्ये मी आता आपला मसाला ॲड करणार आहे. हा आहे आमचा आगरी कोळी मसाला, ज्याच्यामध्ये हळद, गरम मसाले वगैरे मिक्स असतात, त्यामुळे बाकी आम्हाला काही टाकायची गरज भासत नाही. तर हा आगरी कोळी मसाला मी 2 टीस्पून टाकलेले आहेत. आता याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला असं शिजू द्यायचं आहे. आता मी झाकण देणार नाही, कारण यामध्ये खूप पाणी आहे, त्यामुळे मी असं शिजू देणार आहे. कारण मला एकदम सुकी फ्राय टाईप भाजी करायची आहे, म्हणून मी असं उघडं ठेवून शिजवणार आहे. तसंच मध्ये मध्ये तुम्हाला घाटत जाऊन
चेक करत जाऊन लागू नये म्हणून चेक करायचं आहे, हाताला हलवायचं आहे आणि असंच शिजू द्यायचं आहे. ही आपली भाजी शिजत आलेली आहे. त्यामध्ये आता मी ॲड करणार आहे कोथिंबीर वरून. अशा प्रकारे तुमची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर मी 2 मिनटं पुन्हा तशीच शिजू देणार आहे. तुम्ही पाहू शकता अशी चमचमीत भाजी ही रेडी झालेली आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही सुंदरशी टेस्टी अशी भाजी बनवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. अतिशय सुंदर होती भाजी टेस्टला. तुम्ही एकदा बनवा आणि करा. कमेंट करून सांगा मला की भाजी कशी झालेली, तुम्हाला कशी टेस्ट लागली. काही अडचणी असल्यास कमेंटमध्ये विचारा, मी तुमचे आन्सर्स करेन. आणि ही डिश नक्कीच बनवा. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक कराच व्हिडिओ आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय सद्गुरू. तुमचा सर्वांचा दिवस शुभ जावो. नमस्ते.